स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे कढी पकोडे. अगदी तोंडाला चव आणणारी अशी रेसिपी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी घेतलेलं आहे 1 वाटी आंबट दही आणि इथे पकोड्यासाठी घेतलेलं आहे 7 ते 8 चम्मच बेसन. मुलांना सुद्धा आवडेल अशी रेसिपी आहे ही. अगदी झटपट आणि लवकर होणारी. या बेसनामध्ये टाकण्यासाठी घेतलेले मी आलं, लसूण, मिरची आणि सांबार याची पेस्ट बारीक करून घेणार मिक्सरमधून आणि ते आपल्याला बेसनामध्ये मिक्स करायची आहे. त्यामध्ये थोडी हळद, धने पावडर, जिरे पावडर, किंचित तिखट कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ओवा घेतलेला आहे थोडा, चवीनुसार मीठ. आणि यामध्ये अर्धा चम्मच तेल घालायचं आहे. यामुळे आपले पकोडे अगदी सॉफ्ट होतील, कडक होणार नाही. आता हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 ते 10 मिनटं हे मिक्स करायचं आहे. याच्यामुळे पकोडे सॉफ्ट आणि चांगले होतील. नाहीतर बऱ्याचदा कढीमध्ये आपण पकोडे टाकल्यानंतर पकोडे असे कडक राहतात. ते व्यवस्थित त्याच्यामध्ये कढीमध्ये मिक्स होत नाही. त्यासाठी हे 5 ते 10 मिनटं तुम्ही व्यवस्थित फेटा म्हणजे छान होतील. आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याचे गोल गोल छोटे छोटे पकोडे करून घेऊया. थोडं तेल घेतलेलं आहे मी यामध्ये. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी छोटे छोटे गोल गोल पकोडे करून घेईल. अगदी अलगद हाताने एक एक करून टाकायचा. सोडा न वापरता पकोडे छान असे फुगून आलेले आहेत. आणि आपल्याला हे मीडियम आचेवर तळून घ्यायचे. आपले पकोडे झालेले आहेत तळून. बाकी सर्व आपण तळून घेऊया. अगदी असे गोल गोल झालेले आहे छान. कढी पकोडे भातासोबत खूप छान लागतात. सर्व तळून घेऊ आपण. आता याच तेलामध्ये आपल्याला कढी फोडणी घालायची आहे. यासाठी मी घेतलेला आहे लसूण बारीक चिरून, 2 सुक्या मिरच्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. अगदी कमी साहित्यामध्ये. यामध्ये मी 2 ते 3 दाणे मेथी दाणे घातलेले आहे, जिरं, मोहरी, लसूण, त्यानंतर सुकी मिरची आणि हिरव्या मिरच्या. हे आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडी हळद आणि मिक्सरमध्ये बारीक केलेलं दही. याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. दही आंबट आहे, पाणी थोडं जास्त घालायचं. ज्या भांड्यामध्ये मी पकोडे केले त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे बेसनाच्या पाण्यामुळे घट्टपणा येईल कढीला. पाणी थोडं जास्तच घालायचं आहे कारण पकोडे टाकल्यानंतर कढी आपली घट्ट येईल. आता याला 1 ते 2 उकळ्या येऊ द्यायच्या. यामध्ये मीठ घातलेलं आहे.
व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्या कढीला उकळी आलेली आहे छान. यामध्ये आता पकोडे घालून घेऊया आणि आपल्याला हे 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं मीडियम आचेवर. बघू शकता आपले कढी पकोडे रेडी आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. अगदी तोंडाची चव वाढविणारी रेसिपी कढी पकोडे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी कढी पकोडे आणि भात खायला. बाय बाय.